अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे सन्माननीय सदस्य श्वेताताई महाले यांनी लक्षवेधी लावली आणि त्याच्यामध्ये तो संपूर्ण विषय मांडताना काही अपेक्षा आणि दोन प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. अध्यक्ष महोदय, खरं आहे की भारतीय संविधानात अपेक्षित असल्या पद्धतीने सर्वांना समान संधी आणि संधीची समानता या दोन्ही गोष्टी देणं आवश्यक आहे. हेही खरं आहे की आपल्या माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातील सरकारने आतापर्यंत महाभरती 1,20,000 पदांची केली आणि आता या अर्थसंकल्पामध्ये 70,000च्या वर विविध पदांची भरती विविध यंत्रणांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय सुद्धा केलेला आहे. अध्यक्ष महोदय, आपला प्रयत्न असतो की या पारदर्शक पद्धतीनेच सुलभतेने आणि पारदर्शक पद्धतीने या पदभरती परीक्षा व्हाव्यात. अध्यक्ष महोदय, आपल्याला याची कल्पना आहे की सद्यस्थितीत राज्य शासनातील वर्ग अ, वर्ग ब व वर्ग क या तिन्ही संवर्गांची सरळ सेवेची भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येते. अध्यक्ष महोदय, ती सोडून जी भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील म्हणजे गट ब व राजपत्रित, गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवेच्या पदांची भरती ही त्या संबंधित विभागामार्फत ही करण्यात येते. या दोन पद्धतीने आपल्याकडे पदभरती होते. यातला जो दुसरा भाग आहे त्या संबंधित विभागात मार्फत या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ज्या पदभरती आहेत त्या आपल्या शासन निर्णयानुसार TCS व ION, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड व IBPS यांच्या माध्यमातून राबवण्यात येते. अध्यक्ष महोदय, 2022चा 21 नोव्हेंबरचा आपला GR आहे. त्या पद्धतीने या परीक्षा या दोन वेगवेगळ्या एजन्सीच्या यंत्रणांच्या माध्यमातून घेण्यात येतात. अध्यक्ष महोदय, आपण परीक्षा शुल्क का लावतो तर यामागचा आपला हेतू काही तिथून आमदनी इन्कम कमवण्याचा मुद्दा नाही आहे, तर त्या सुलभतेने आणि पारदर्शकतेने झाल्या पाहिजे, ज्याचा आग्रह श्वेताताईंनी पण केला. त्या करताना CCTV, चित्रीकरण, मोबाईल जामर, बायोमेट्रिक उपस्थिती, आयरिस स्कॅन, उमेदवारांचं फ्रिस्किंग या सगळ्या गोष्टी करायला लागतात आणि म्हणून या कंपन्यांकडून आपण तो दर त्या आपण परीक्षा शुल्क घेत असतो. अध्यक्ष महोदय, ज्या वेळेला हे लक्षात आलं की या दोन वेगवेगळ्या यंत्रणा विविध दर लावतात त्यावेळेला दरांची सुसूत्रता झाली पाहिजे. परीक्षा एकाच विभागाच्या किंवा अन्य विभागाच्या एकाच पदाच्या विविध यंत्रणांनी घेतल्यानंतर जर दरात सुसूत्रता नसेल तर ते बरोबर नाही. म्हणून आपण 14 फेब्रुवारी 2023ला त्या सुसूत्रतेचा दोन्ही यंत्रणांचा एकच दर आपण निर्णय केला आणि ज्यामध्ये 1,000 रुपये आकारणी आणि 10% आपल्या राखीव प्रवर्गासाठी सवलत असा आपण निर्णय केला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो महत्त्वाचा विषय इथे उपस्थित केला आणि त्यामध्ये कल्पना हे केली की आमच्या मुलांना आणि विशेषतः समान संधी यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती अ, ब, क, ड व इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या सुशिक्षित बेरोजगारांना संधी जास्त उपलब्ध व्हावी म्हणून काही उपाययोजना केल्या पाहिजे. त्यातला एक उपाय त्यांनी सांगितला, 50% सवलत करा. मला सांगायला या ठिकाणी आनंद होतोय की महाराष्ट्र सरकारने एक अतिशय मूलभूत आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तो मूलभूत आणि महत्त्वाचा निर्णय हा घेतला की आता आपण राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित व गट क वाहन चालक वगळून संवर्गातील सर्व पदे सरळ सेवेने टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच करण्यात येईल हा निर्णय पहिला घेतला आपण. आणि मग ज्या बाहेरच्या यंत्रणांच्या माध्यमातल्या कचाट्यातून वाढणारी प्रवेश शुल्क याच्यावर कुठेतरी बंदी किंवा कमी करण्यासाठी आता MPSC स्वतःच निर्णय घेणार, हा पहिला भाग आहे. दुसरं, लक्षात असं आलं की विविध यंत्रणा त्या ठिकाणची पदं ती विविध यंत्रणातली काही पदं समान असतात
पण यंत्रणांच्या एक्झाम्स वेगवेगळ्या होतात. मग एका पात्र परीक्षार्थीला समजा त्याने टायपिस्ट म्हणून एक्झाम द्यायची ठरवली, तर एका विभागाची परीक्षा वेगळी, दुसऱ्या विभागाची त्याच टायपिस्टला परीक्षा वेगळी. अशा पद्धतीने एका विद्यार्थ्याला जास्त परीक्षा त्याच पदासाठी वेगवेगळ्या विभागासाठी द्यायला लागतात आणि त्या प्रत्येक परीक्षेचं त्याला परीक्षा शुल्क भरायला लागतं आणि तो जो बर्डन आहे तो त्या परीक्षार्थीवर येत असतो. आणि म्हणून दुसरा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय केला आपण, तो म्हणजे परीक्षांचं सुसूत्रीकरण केलं, म्हणजे एक्झाम रॅशनलायझेशन केलं. त्यामुळे एक पद विविध विभागात असलं तरी त्या रॅशनलायझेशनमध्ये त्याला आता जास्तीच्या परीक्षा द्यायची गरज नाही. म्हणजे जास्तीचं परीक्षांचं शुल्क हे त्याला द्यायची गरज नाही, ही आपण मोठा निर्णय करून ती सूट दिली. तिसरं आपण केलं ते म्हणजे सध्याच्या संवर्गांचं वर्गीकरण केलं, म्हणजे कॅडरचं पण रॅशनलायझेशन केलं. म्हणजे एकाच कॅडरमध्ये जास्ती पदं आणून कॅडर बकेटिंग केलं आपण. म्हणजे त्या कॅडरमधल्या एकाच परीक्षेत त्या कॅडरमध्ये येणाऱ्या सर्व पदांना तो परीक्षार्थी परीक्षा देऊ शकतो. म्हणजे ते नसतं तर त्याच कॅडरमधल्या अन्य पदांसाठी त्याला वेगवेगळी परीक्षा द्यायला लागली असती, म्हणजे त्याच्यावर शुल्काचं बर्डन पडलं असतं. त्यामुळे रॅशनलायझेशन केलं, कॅडर बकेटिंग पण केलं, हा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा, समान अर्हता असणाऱ्या विभागांच्या संवर्गांचे सेवा प्रवेशाचे नियमात सुधारणा केली. म्हणजे त्यानिमित्ताने सुद्धा त्याला या परीक्षेच्या जंजाळात अडकून जास्त वेळ जाणं, जास्त पैसे देणं, जास्त परीक्षा शुल्क देणं, यातून त्याला केडर बकिंग नंतर सेवा नियमांच्या मध्ये सुधारणा सुद्धा आपण केली. आणि म्हणून हा मोठा निर्णय करून आपण MPSC करणार, केडर बकेटिंग करणार, रॅशनलायझेशन करणार आणि बरोबरीने त्या सेवा प्रवेशाच्या नियमांमध्ये सुधारणा करणार. असा विद्यार्थी हिताचा आणि विशेषतः ज्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केला त्या आपल्या सर्व प्रवर्गांचा ज्याचा उल्लेख आपण केला, अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, क, ड व इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास वर्ग प्रवर्गाच्या सुशिक्षित बेरोजगारांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय हा आपण केला आहे, हे त्या ठिकाणी मी घोषित करतो. नितीन राऊत. अन्य मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये या ठिकाणी उत्तर देत असताना सांगितलं की भारतीय संविधान सर्वांना समान संधी देते, संधीची समानता देत असते. तर अशा वेळेला आर्थिक वास्तव्य जे आहे ते समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, एका उमेदवाराला वर्षाला 5-6 परीक्षा द्याव्या लागतात. जर प्रत्येक परीक्षेचे शुल्क 1000 रुपये असेल तर केवळ फॉर्म भरण्यासाठी एका कुटुंबाला 6000 ते 7000 रुपये मोजावे लागतात, जे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबासाठी अशक्य. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी त्यांनी सांगितलं की शुल्क आम्ही का घेतो. CCTV, बायोमेट्रिक्स आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याचा खर्च जो असतो त्याला. पण मला या ठिकाणी अध्यक्ष महोदय विचारायचं आहे की टाटा आणि IBPS या कंपन्यांच्या सुविधांमुळे हा खर्च वाढला आहे असा जर आपण म्हणत असाल तर मग माझा प्रश्न असा आहे की राज्याच्या तिजोरीतून हजारो कोटीच्या जाहिराती आणि इव्हेंट्सवर खर्च करणाऱ्या या सरकारला गोरगरीब विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी लागणारा खर्च उचलणे जड जात आहे का, हा एक प्रश्न आहे. CCTV, बायोमेट्रिक आणि जॅमर या सिक्युरिटी सुविधांची जबाबदारी ही प्रशासनाची आहे की आर्थिक विवंचनेत असलेल्या विद्यार्थ्यांची हा खर्च सरकार स्वतः का सोसत नाही, हा माझा पहिला प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे की खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये शुल्क असताना मागासवर्गीय प्रवर्गाला केवळ 10% सवलत देणे ही क्रूर थट्टा. अध्यक्ष महोदय, केंद्राच्याच बँकिंग परीक्षांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठी सवलत मिळते. आणि मी आपल्या माहितीसाठी सांगतो अध्यक्ष महोदय की हरियाणा आणि इतर काही राज्यांमध्ये महिला आणि मागासवर्गीयांसाठी परीक्षा शुल्क अत्यंत नाममात्र, 50% नाही, नाममात्र किंवा मोफत आहे. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. यामुळं महाराष्ट्र शासन सामाजिक न्यायाचा अर्थ विसरलं आहे का. अध्यक्ष महोदय, मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी हे शुल्क किमान
जे 50% कमी करण्याची सूचना या ठिकाणी श्वेताताईंनी या ठिकाणी केली आहे, त्याचं आपण घोषणा करणार का? आणि तिसरा शेवटचा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय, की खाजगी कंपन्या प्रत्येक उमेदवारांकडनं थोडासा सरकारी नोकऱ्यांच्या बाहेरचं, कारण नोकऱ्याच नाही आहे तिकडं, तर खाजगीकडे जातात, हजारो रुपये शुल्क आकारत आहेत. एका परीक्षेला 5 ते 10 लाख विद्यार्थी बसतात, म्हणजे एका परीक्षेसाठी 100 कोटी रुपये उकळले जात आहेत. हे भरती केंद्र आहे की नफेखोरीचे केंद्र आहे? जर या कंपन्यांचे दर वेगवेगळे असतील तर सरकारनं कॅपिंग का लावले नाही आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या हतबलतेचा फायदा घेऊन खाजगी कंपन्यांचे खिसे भरण्याचे धोरण शासन त्वरित रद्द करणार आहे का? हा शेवटचा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, खरं तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी अगदी डिटेलमध्ये दिलं की समान संधी या विषयाला धरूनच, ज्याचं उदाहरण सन्माननीय सदस्य नितीन राऊत साहेबांनी दिलं आणि त्याचा उल्लेख श्वेताताईंनी सुद्धा केला होता की एका उमेदवाराला, परीक्षार्थीला जास्त परीक्षा द्याव्या लागतात, जास्त वेळा द्यायला लागतात आणि म्हणून आपण परीक्षांचं रॅशनलायझेशन केलं, केडरचं बकेटिंग केलं, सेवा सुधारणांच्या नियमांचं सुसूत्रीकरण केलं आणि सगळ्यात ज्याचा उल्लेख केला, 2 कंपन्यांच्या माध्यमातून ज्या एक्झाम MPSC क्षेत्र वगळीच्या होत्या त्या काढून शासन निर्णय करून MPSCच त्या परीक्षा घेणार हा निर्णय केला. त्यामुळे याच्यात सर्वात तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे. दुसरं आपण या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे केंद्र सरकारच्या बँकिंगचा, परीक्षांचा आणि अन्य राज्यांच्या परीक्षांच्या बद्दलच्या असलेल्या, विशेषतः आपल्या राखीव प्रवर्गाच्या परीक्षार्थींना काय दर असला पाहिजे. मला या ठिकाणी स्पष्ट करायचं अध्यक्ष महोदय, नफेखोरी, कमाई, फायदा हा राज्य सरकारचा या परीक्षातल्या परीक्षा शुल्काचा हेतूच नाही, तो कधीच नव्हता. ज्यावेळेला तिथले तुम्ही बसणाऱ्यांचं सरकार होतं किंवा इथे आपण बसणाऱ्यांचं असूच शकत नाही, त्यामधला फक्त उत्तरामध्ये निर्णय हा उत्तरामध्ये स्पष्टीकरण हे दिलं की ती शुल्क फी काय आणि ती शुल्क फी सुद्धा 2 यंत्रणांची वेगवेगळी होती, ती सुसूत्रीकरण का केलं आणि त्यात सूट कशी दिली हा त्याच्यातला उल्लेख आहे. आणि त्यामुळे यामधील जी मागणी श्वेता महालेताईंनी केली की 50% त्यातली सूट असली पाहिजे आणि आपण तर केंद्रातल्या बँकिंगचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी केलात, अन्य राज्यांचा उल्लेख केलात आणि कदाचित म्हणूनच मला आज या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की आपल्याला आपल्या राज्यातील असलेल्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या म्हणजे परीक्षार्थींच्या किंवा उमेदवारांच्या शुल्कामध्ये काय नेमकी सूट दिली पाहिजे यासाठी केंद्राच्या परीक्षांचा, अन्य राज्यात घेणाऱ्या परीक्षांचा, विशेषतः राखीव प्रवर्गातील याचा सर्वंकष अभ्यास करून 50 काय वाटलं तर त्यापेक्षा जास्ती सुद्धा, पण एक समिती त्याच्यावर अभ्यास सर्व राज्यांच्या करून आपण त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ. दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा, खाजगी नोकरी परीक्षांच्या बाबतीत कॅपिंग लावण्याच्या बाबतीत सरकारचं धोरण काय? तर होय, यात नफेखोरी न होता सुसूत्रीकरण आणि सुलभीकरणाने कुठली लूट न होता परीक्षा खाजगीने घेतल्या पाहिजेत. त्या खाजगी कंपन्यांनी किंवा खाजगी नोकरदारांनी ज्या खाजगी यंत्रणांकडून या घेतल्या जातात त्याच्यावर सरकार लक्ष ठेवून कॅपिंगच्या बाबतीत निर्णय करेल. राजेश पवार. राजेश महोदय, धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या सरकारचं अभिनंदन करतो की येणाऱ्या काळामध्ये जवळपास 70-75 हजार तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीचा जो विषय आहे परीक्षा शुल्काचा, माझं असं मत आहे अध्यक्ष महोदय, मी सर्वप्रथम स्पष्ट करू इच्छितो की मागास प्रवर्गांना, मग अनुसूचित जाती असतील, जमाती असतील, विमुक्त जाती असतील, यांना जे सध्या सवलती किंवा लाभ मिळतात ह्या चालू राहिल्या पाहिजे, याच्याबद्दल माझं दुमत नाही. परंतु अध्यक्ष महोदय, सध्या गरिबी ही कुठल्या एका विशिष्ट जाती समूहापुरती मर्यादित राहिली नाही. विशेष करून ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलात, शेती आणि शेतकऱ्यांची ज्या पद्धतीची अवस्था मागच्या अनेक वर्षापासून चालू आहे, त्यामुळे मराठा समाज असेल, OBC समाज असतील, अनेक समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या खूप वाईट परिस्थिती झालेली. आणि म्हणून मला वाटतं आहे की ज्या पद्धतीने यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये नोकर भरती होणार आहे, तर एका विशिष्ट प्रवर्गांसाठी फक्त परीक्षेमध्ये शुल्क न देता येणाऱ्या काळामध्ये जर सन्माननीय मंत्री महोदयांनी जे सांगितलं की सर्वांना समान संधी, हे जे संविधानाला अपेक्षित आहे, यामध्ये सर्व समाजांना समान संधी हे सुद्धा त्याच्यामध्ये बसतं अध्यक्ष महोदय.
म्हणून यदा कदाचित माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना हा आहे की सरकार म्हणून मग ते केंद्र सरकारच्या परीक्षा असतील किंवा राज्य सरकारच्या परीक्षा असतील, यामध्ये जर आपण जर परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्याचा जर विचार करणार असाल किंवा जेव्हा कराल, त्यामध्ये आपण केवळ एका जाती समूहापुरतं त्याच्यामध्ये 50% सूट न देता आपण आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुठल्याही समाजातील विद्यार्थी असतील त्यांना आपण सूट देण्याचा विचार करणार का? अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी सुरुवातीलाच अतिशय स्पष्ट उत्तर दिलं की आपण सर्वच, आता पुन्हा मी सांगतोय, त्यामध्ये MPSC क्षेत्राबाहेर असलेल्या खाजगी यंत्रणांद्वारे ज्या परीक्षा घेतल्या जायच्या आणि त्यामध्ये प्रवेश शुल्काच्या बाबतीमध्ये, परीक्षा शुल्काच्या बाबतीमध्ये आपलं म्हणणं होतं ते कुठल्याच विद्यार्थ्याला त्याचं बर्डन पडू नये म्हणून एका उमेदवाराला जास्त विभागातल्या त्याच पदाच्या जास्ती परीक्षा देऊन त्या परीक्षांचं परीक्षा शुल्क द्यायला लागत होतं, ते कमी केलं. आपण एक्झामचं रॅशनलायझेशन केलं. म्हणजे एका मुलाला एका विभागात टायपिस्टसाठी तेच पद, दुसऱ्या विभागातल्या टायपिस्टसाठी तेच पद, यासाठी टायपिस्ट पदासाठी 2 परीक्षा द्यायला लागत होत्या सुधीर भाऊ. आता आपण एक्झाम रॅशनलायझेशन केली, त्यामुळे त्याला 2, 3, 4 त्या विभागांच्यासाठी प्रवेश शुल्क किंवा परीक्षा शुल्क द्यायची गरज नाही. दुसरं, त्या विभागातल्या कॅडरचं आपण बकेटिंग केलं. म्हणजे एका बकेटमध्ये टायपिस्ट पण आला, पिऊन पण आला, अजून काही पद आलं, त्या विभागाचं बकेटिंग केल्यामुळे तो पात्र असलेल्या उमेदवाराला त्या 4 पदांसाठीच्या परीक्षा द्यायला लागल्या. त्या बकेटिंगमुळे त्या कमी केल्या. म्हणजे त्यातला सुद्धा परीक्षा शुल्क आपण कमी केला. हाचा निर्णय आपण सरसकटच केला MPSCने करण्याचा. हा मोठा निर्णय आपण केलाय. मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आणि विभागाचं त्या ठिकाणी अभिनंदन यासाठी केलं पाहिजे की हा आपण मोठा निर्णय केला. तिसरा मुद्दा जो आपण म्हणालात की एका विशिष्ट जातीचा विचार, मला असं वाटतं की आपण सगळेच मानतो की होय, राखीव प्रवर्गातील असलेल्या आपल्या उमेदवारांचा सूट किंवा त्यांचा अधिकार संविधानिक आहे, याला कुठेही गालबोट लावण्याची काही गरजच नाही. त्यांना तो मिळालाच पाहिजे, सरकारची भूमिकाच आहे. ते सोडून विविध वेळी अतिवृष्टी झाली, दुष्काळ झाला, टंचाईची परिस्थिती आली, तर त्या भागातल्या उमेदवारांच्या परीक्षांच्या बाबतीत सरकार सूट देतेच. त्यामुळे ती सूट ही परिस्थितीनुसार कुठलाही भेदभाव न करता दिली जाते आणि म्हणून सर्वंकष पद्धतीने हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे.